स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. या म्हणीचा अर्थ होतो की जगात कितीही मोठा माणूस असला तर त्याला आई नसेल तर सर्व व्यर्थ आहे. या जगामध्ये एकच व्यक्ती अशी असते जी आपल्या मुलांवरती निस्वार्थ प्रेम करते, ती म्हणजे आई. आणि त्यातल्या त्यात मुलीवरती तर ती जास्तच प्रेम करते, कारण मुलगी ही दुसऱ्याच्या घरी जाणार असते, ती थोड्या दिवसांसाठीच तिच्यासोबत राहणार असते. आईचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला आपला जन्मही कमी पडू शकतो. त्यामुळेच आपण एक दिवस तरी आपल्या आईचा सन्मान नक्की करावा आणि त्यासाठीच 33 महिन्यांनी आईचा सन्मान करण्याचा सुवर्णयोग आपल्याला येतो, तो म्हणजे अधिक मास. हो, अधिक मासामध्ये विवाहित झालेल्या मुलीने आपल्या आईची ओटी भरायची असते, तिचा सन्मान करायचा असतो. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, अधिक महिना हा आपल्या लेक जावयाचा सन्मान करण्यासाठी मानला जातो. त्याचप्रमाणे हा अधिक महिना एका आईच्या त्यागासाठी पण, तिचा सन्मान करण्यासाठी पण महत्त्वाचा मानला जातो. जशी आई आपल्या मुलीला आणि जावयाला बोलून सन्मान करत असते, तसं लग्न झालेल्या मुलीने पण या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची खणानारळाने ओटी भरून तिचा सन्मान करायचा असतो. आई ही जगतजननी असते. ती आपल्या मुलांना लहानाचं मोठं करते. कितीही कष्ट पडलं तर ती मुलांना कधी जाणवू देत नाही. आणि ती आपल्या मुलीला तर जरा जास्तच जीव लावते, कारण तिला माहीत असते की मुलगी ही थोड्या दिवसांसाठी आपल्यासोबत आहे, त्यानंतर तिलाही सासरी जायचं आहे. त्यामुळं ती मुलीला जास्त जीव लावत असते. आई बघा, आपल्या मुलांना आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतं. तिला वाटतं की आपल्या मुलांना मुलगी काय आणि मुलगा काय, कोणालाही कुठलंही दुःख येऊ नये, त्यांचं जीवन सुख समाधानात जावं, त्यांना सर्व सुख मिळावे, त्यासाठी ती झटत असते, विचार करत असते. आणि मुलगीचं लग्न जेव्हा करते तेव्हाही तिला चिंता असते की तिचे सासर चांगलं असावं, तिला सर्व सुखसुविधा मिळाव्यात, ती आनंदात राहावी, हा विचार ती सतत करत असते. आई फक्त मुलांना सांभाळत नाही, ती आपल्या मुलांवरती संस्कार पण करत असते. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं या जगामध्ये तर संस्कार. आणि संस्कार ही पैसे देऊन विकत मिळणारी गोष्ट नाही आहे. ते संस्कार लहानपणापासूनच व्हावे लागतात मुलांवरती, आणि ते करण्याचं काम आई करत असते. आई ती असं वाटतं की ही स्त्री एक घरामध्ये आहे, पण ती घरामध्ये जरी असली तर महत्त्वाची भूमिका पार पडत असते. मुलांवरती छान संस्कार करणे, त्यांना छान वळण लावणे, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, त्यांना छान मार्गदर्शन करणे, ह्या सर्व गोष्टी आई करत असते. आणि आई आपल्या मुलीला हे संस्कार देते की बघ, तुझं लग्न झाल्यानंतर ते कुटुंब तुझं आहे, त्या घरात कोणाला काय हवं नको त्यांची काळजी घेणं पण तुझं कर्तव्य आहे. ह्या सर्व गोष्टी आई मुलीला शिकवत असते. म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये लग्न झालेल्या मुलीने, म्हणजे विवाहित मुलीने, आपल्या आईची ओटी भरून तिचा सन्मान करायचा आहे. कारण की त्या आईने जगातलं सर्वोत्कृष्ट दान केलेलं असतं, ते म्हणजे कन्यादान करणे. जगातल्या सर्वोत्कृष्ट दान म्हणजे कन्यादान. बघा, तुम्ही किती पैशाचं दान करा किंवा कुठल्याही गोष्टीचं दान करा, पण कन्यादान करण्याचं पुण्य हे कोणाकोणालाच भेटतं. त्यामुळे सर्वोत्कृष्ट दान म्हणजे कन्यादान आहे आणि त्याचं पुण्य खूप मोठ्या प्रमाणात भेटतं. पण त्या आईने जो त्याग केलेला असतो कन्यादान करून, तिचा सन्मान करण्यासाठी अधिक महिन्यामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची साडी चोळी असं खण नारळ आणि ओटी भरावी. आणि तिने जो त्याग केलेला आहे कन्यादान करून, त्याचा एक दिवस का होईना सन्मान करावा, ऋणी राहावं आईचं. तर आता ओटी कशी भरावी आईची, तर तुम्ही नॉर्मली आपण जशी ओटी भरतो तशीच भरायची आहे. आपल्याला खण आणि नारळ आणि एवढ्यानी पण आपण ओटी भरू शकता. पण आपण या महिन्यात साडी घेतली तर खूप छान, एक आईला छानपैकी साडी घेऊ शकता. खण नारळ तांदूळ आपण जे ओटीचे सामान आहे ते घालून ओटी भरू शकता. आणि आपण आईला पण सुवासिनी असल्यामुळे तिला सुवासिनीच्या वस्तू दान करू शकता. दान करण्यापेक्षा तिला आपण भेट देऊ शकता म्हणता येईल. आता तुम्ही साडी खण नारळ देऊन तर ओटी भरू शकता, पण त्याबरोबर सुवासिनीच्या वस्तू गिफ्ट काय देऊ शकता, तर तुम्ही सुवासिनीची महत्त्वाची वस्तू म्हणजे बांगड्या, तुम्ही बांगड्या गिफ्ट देऊ शकता. किंवा एखादी चांदीची वस्तू तुम्ही गिफ्ट देऊ शकता. जसं की अधिक महिन्यामध्ये आई आपल्या मुलीला जोडवी करत असते, म्हणजे ते आहे त्या जोडव्यामध्ये भर घालत असते की मुलीचा संसार सुखाचा व्हावा, तिचं सौभाग्य अखंड राहावं, म्हणून जोडवी केली जातात, दान केली जातात मुलीला. तर तुम्ही काहीतरी चांदीची वस्तू देणं महत्त्वाचं आहे, कारण या महिन्यामध्ये सोनं चांदी खरेदी केलं जातं, दान पण केलं जातं. तर तुम्ही चांदीची वस्तू पण आईला गिफ्ट करू शकता. त्यामध्ये काहीही देऊ शकता तुम्ही तुमच्या मर्जीने. मी इथं दाखवण्यासाठी फक्त 2-3 वस्तू ठेवलेल्या आहेत, पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जे तुम्हाला आवडते आहे किंवा तुमच्या आईला ज्या वस्तू आवडतात, त्या तुम्हाला प्रत्येकाला माहीत असतं की आपल्या आईला कोणत्या कोणत्या वस्तू आवडतात, त्या तुम्ही या महिन्यामध्ये भेट देऊ शकता आईला. कारण की हा महिना फक्त आपण आईसाठी काहीतरी करू शकतो, गिफ्ट देऊ शकतो, असं तर देऊ शकतो, पण या महिन्यामध्ये आवर्जून द्यावं असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी आपल्या आईला आवडतात त्या तुम्ही आवर्जून द्याव्यात. बघा, जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि लग्नानंतर तिचा पहिला अधिक महिना येतो,
त्यावेळेस आई किती धावपळ करत असते, किती आई मुलीची हौस करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे लेकीला जावयाला बोलवून आलं, त्यांना पोशाख आला, वेगवेगळे पदार्थ बनवणं आलं, काही गिफ्ट देणं आलं. मग कधी ती चांदीची वस्तू मुलीला जोडवी, जावयाला पण काही अंगठी वगैरे, म्हणजे जे ते ज्याच्या त्याच्या परीने करतात. पण हौस करण्यात कधीही कमी पडत नाहीत. त्यांना शक्य आहे तेवढी हौस आईवडील करत असतात. मग मुलीनेही या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची थोडीशी हौस आणि त्याबरोबर सन्मान करायचा आहे. त्यामुळे तुम्ही आईला ज्या वस्तू आवडतात त्या तुम्ही गिफ्ट देऊ शकता, किंवा एखादी मिठाई तुम्ही बनवून आईला जरी खाऊ घातली तरी त्याचं पण पुण्य खूप प्रमाणात आहे. बघा, आईला एक दिवस तरी आपण स्पेशल फील केलं तरी तिचा आनंद कायम टिकणार आहे. कारण बघा, आईनं जो केलेला त्याग आहे ना, तो खूप मोठा त्याग आहे. जगातलं सर्वोत्कृष्ट दान तिनं केलेलं असतं. बघा, अधिक महिन्यामध्ये मुलीने आपल्या आईला साडी, खणाने ओटी भरली, तिचा भरभरून आशीर्वाद घेतल्याने आईचे सौभाग्य अखंड प्राप्ती होते असं म्हटलं जातं. व त्याबरोबरच मुलीच्याही आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. आपल्याकडे मुलीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि जावयाला विष्णूचं रूप मानलं जातं. म्हणूनच मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून त्यांचा पाहुणचार केला जातो अधिक महिन्यामध्ये. आपण आपल्या मुलीला लक्ष्मीचं रूप मानतो आणि जावयाला विष्णूचं रूप, म्हणूनच आपण लेक आणि जावयाला विष्णू नारायणाचा जोडा म्हणत असतो. आणि अधिक महिन्यामध्ये आपण लेक आणि जावयाला बोलवून सण करत असतो, त्यांचा पाहुणचार करत असतो, मान सन्मान करत असतो. आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये आपल्या आईचाही मान सन्मान लग्न झालेल्या मुलीने, विवाहित मुलीने करायचा असतो. अधिक महिन्यामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणे म्हणजे तिला अपार सुख, आरोग्य आणि दीर्घायुष्य देऊन जाणारे असे पवित्र काम मानले जाते. त्यामुळेच हा अधिक महिना जसा लेक आणि जावयाचा सन्मान करण्यासाठी असतो, तसा आईचाही सन्मान करण्यासाठी हा अधिक महिना महत्त्वाचा असतो. आईविषयी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.